कलाकार ॲक्टर्स तर डेफिनेटली फेस असतात एखाद्या चित्रपटातील गाण्याचा किंवा अल्बममधली गाण्याचा. माझी इच्छा आहे की आता म्युझिक डिरेक्टर्सनी वर थोडं पुढे यावं. अवधूत दादा आहे, कारण तो स्वतःला प्रेझेंट करतो त्यामुळे ही इज व्हेरी वेल नोन. अजय अतुल आहेत. पण बाकी खूप सारे म्युझिक डिरेक्टर ज्याची सुंदर गाणी करतात फिल्म्समध्ये वगैरे. पण ते त्यांचे चेहरे लक्षात नाही लोकांच्या राहत, कारण ते तेवढं सोशल मीडियामध्ये तेवढं हे नाही. देवाच्या कृपेने मला तेवढं हे मिळालंय की मला लोक ओळखतात. तर खूप लोक मला चेहऱ्याने ओळखायला लागली आहेत आता. त्यामुळे मला फक्त एवढंच वाटतं की सगळ्या गाण्यांना, मराठी गाण्यांना मोठं करूया. एवढंच फक्त प्रेक्षकांना विनंती. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर एक नाव हे नेहमी चर्चेत असतं. जसं म्हणतात ना की नाव चर्चेत यायला वेगवेगळी कारणं लागतात. तसं एक नाव प्रशांत नत्ती. हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, त्याची गाणी ऐकली असेल, नाचला असाल, खूप मजा केली असेल. आणि आता त्याचं नवीन गाणं आलंय, नाच गो बया. नेमकं हे नाच गो बया त्याला कसं सुचलं, ही सगळी प्रोसेस कशी होती, आपण त्याच्याशी बोलणार आहे. प्रशांत दादा, तुझं खूप स्वागत. खरं तर वेगवेगळ्या नावांची चर्चा होते. जसं मी म्हणाली की राजकारणात कोणाची चर्चा होते, कोणाची चित्रपटात होते. तुझी चर्चा आता कलाकारापर्यंत झाली. कोण आहे प्रशांत नत्ती? प्रत्येक जण आता चर्चा करते. जेव्हा आपल्या नावाची चर्चा होते, काय वाटतं तेव्हा? आणि आनंद तर होतोच, आणि आनंद तर होतोच. पण म्हणजे मला नेहमी वाटतं खूप सारी गाणी, आता जेव्हा मी कलाकारांना बोलतो की गाण्यामध्ये मला काही काय काम हवं असेल, त्याच्यावर करून घ्यायचं असेल, तर मी जेव्हा मी बोलतो की माझ्यासोबत काम करा, तेव्हा त्यांना नाव नाही लक्षात राहत की प्रशांत नत्ती. आधी म्हणजे आधी व्हायचं असं. मग मी त्यांना गाणी पाठवायचो की ही केलेली, अरे ही तुझी गाणी आहेत का? सो अगेन तो एक होतं की अरे त्यांना माहिती नसते ही माझी गाणी आहेत. सो त्यामुळे एक आहे की माझं नाव मोठं नाही झालं तरी चालेल, पण माझं गाणं मोठं झालं पाहिजे, हे मला नेहमी वाटायचं. बट देवाने मला तेवढी संधी दिली आहे, कारण म्युझिक डिरेक्टर्स असतील, सिंगर्स असतील, स्पेशली मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कमी असे म्युझिक डिरेक्टर्स आहेत जे सोशल मीडिया फ्रीमध्ये, सोशल मीडियामध्ये ते लोक तेवढे व्हायरल असतील. आणि मला असं वाटतं ते आता कुठेतरी बदलायला हवं. कलाकार ॲक्टर्स तर डेफिनेटली फेस असतात एखाद्या चित्रपटातील गाण्याचा किंवा अल्बममधली गाण्याचा. माझी इच्छा आहे की आता म्युझिक डिरेक्टर्सनी वर थोडं पुढे यावं. अवधूत दादा आहे, कारण तो स्वतःला प्रेझेंट करतो त्यामुळे ही इज व्हेरी वेल नोन. त्याचा फेस माहिती आहे, त्याला बघितल्या लोकांना कळतं की अवधूत गुप्ते आहेत, अजय अतुल आहेत. पण बाकी खूप सारे म्युझिक डिरेक्टर ज्याची सुंदर गाणी करतात फिल्म्समध्ये वगैरे. पण ते त्यांचे चेहरे लक्षात नाही लोकांच्या राहत, कारण ते तेवढं सोशल मीडियामध्ये तेवढं हे नाही. तर माझी इच्छा आहे की देवाच्या कृपेने मला तेवढं हे मिळालंय की मला लोक ओळखतात. तर खूप लोक मला चेहऱ्याने ओळखायला लागली आहेत आता, आणि होपफुली ते अजून वाढत जाऊ. नक्कीच. खरं तर प्रशांत नत्ती नाव आता सगळ्यांनाच माहीत झालंय. पण आधीचा प्रशांत आणि आत्ताचा प्रशांत, तो सगळा प्रवास एकंदरीत डोळ्यासमोरून जातो तेव्हा काय वाटतं? ॲक्च्युली खूप माझा स्ट्रगल वेगळाच होता. स्ट्रगल एक वेगळाच होता माझा. आणि स्ट्रगलचं असं होतं की मी आधी जॉबला होतो आणि मी एकटाच घरात कमवता, आणि त्याच्यामुळे मला गाणं करायला सुट्टी नव्हती मिळत. शूट करायला जायचं. मग 2021मध्ये माझी बायको आला, आणि मग त्याच्यानंतर मी जॉब सोडला आणि मी कम्प्लिटली याच्यात गेलो. तर मला टेन्शन असायचं, अरे जॉब सोडलाय, पैसे कसे येतील, काय येईल. बट देवाने माझी तेवढी कृपा केली आहे, माझी टीम माझ्यासोबत भक्कमपणे उभी होती की ते फायनली हे झालं की मला कधी पैशांचा प्रॉब्लेम आला नाही. मी घरसुद्धा घेतलं स्वतःचं. तर त्यामुळे थोडंसं तो प्रवास आठवल्यावरती आनंद होतो. आणि स्ट्रगल हा आयुष्यात कधीच कोणाच्या संपत नाही, हा माझा थॉट आहे. म्हणजे उद्या जर मला ग्रॅमी जरी मिळाला, तरी त्याच्यानंतर माझ्या अपेक्षा वाढतात. आणि पैशांचं पण सेम आहे. मी आधी 10 रुपये कमवायचो तेव्हा खुश होतो. त्याच्यामध्ये कसा बसा गुजारा करायचो. आता मी जर लाखो रुपये कमवत असेल, त्याच्यात पण मी सॅटिस्फाय नसतो. तर जेवढं तुम्ही वाढत जाता ना, तेवढ्या अपेक्षाही वाढत जातात. आणि म्हणून मी त्या पोझिशनसाठी हे नाही करत, ट्राय नाही करत. मी चांगलं काम करण्याचा ट्राय करतो, आणि मग ती पोझिशन हळूहळू वर चालू आहे, हळूहळू. नक्कीच. खरं तर नाच गो बयासारखं गाणं, स्टारकास्ट खूप मोठी. आतापर्यंत आम्ही तुझी टीम बघितली. खरं तर जेव्हा प्रोमो आला, टीझर आला, तेव्हा असं वाटलं की ह्याच्या टीम मधली कोणतरी लीड असावी. पण पूजा सावंत हे आमच्यासाठी देखील सरप्राईज होतं. हे कसं सुचलं सगळं की आपण पूजाला घ्याव्या किंवा अक्षय असेल, सगळे कसं जुळून? मी ऍक्च्युली खूप दिवसापासून ट्राय करत होतो, कारण मला खूप क्वेश्चन्स यायचे मीडियामधून की, आणि सगळे लोक बोलायचे की थोडं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स. कारण मी तेच बोलतो की मी एक प्रोड्युसर सुद्धा आहे. मी गाण्यामध्ये पैसा टाकल्यानंतर मला तो रिकवर झाला पाहिजे.
जेव्हा मी इन्फ्लुएन्सर्सना घेऊन काम केलं, अगेन ते आता चित्रपटात काम करतात त्याच्यामुळे ते ऍक्टर झालेत, बट जेव्हा मी चालू केलं तेव्हा ते इन्फ्लुएन्सर्स होते. मग त्यांच्यासोबत जेव्हा काम करतो तेव्हा माझं गाणं प्रमोट केलं पाहिजे कलाकारांनी, कारण फेस आहेत ते गाण्याचे. सो जे सिरियल फिल्मचे जे कोणी कलाकार मी घेतले तर ते माझं प्रमोट करतील का नाही हा माझा प्रश्न आहे. कारण मी एक ऑकवर्ड याच्यामध्ये असेल, कारण अगेन फिल्म स्टार आहे, आपल्याला बोलायला पण ऑकवर्ड वाटतं. तर तो एक मनात थॉट होता की म्हणून मी कदाचित तिकडे गेलो नाही. आणि त्यांचं बजेट पण जास्त, म्हणजे बजेट जास्त घेऊन जर प्रमोट नाही करणार तर मग प्रॉब्लेम आहे. आणि इकडे कसं इन्फ्लुएन्सर्स मन लावून प्रमोट करतात त्यांना, कारण ते गाणं त्यांच्यासाठी सर्वस्व होऊन जातं त्या काळासाठी. तर तसं मला पाहिजे होतं आणि डेफिनेटली तो योग जुळला. या गाण्यात जेवढी कलाकार आहेत, या गाण्याची खासियत काय आहे, सोशल मीडिया एक स्टार आहे इन्फ्लुएन्सर म्हणून, त्याचे जो विख्यात आहे म्हणजे तो अनिक शिंदे मराठीमध्ये. आणि सिरियलचे स्टार्स आहेत, ते सिरियल गाजवत आहेत. आणि एक फिल्मची स्टार आहे. तो सिरियल, फिल्म अँड सोशल मीडिया ह्या तिघांचा संगम या गाण्यात झालेला आहे. सो आणि मी आता तुम्हाला दिसतील असे पेसेस, पण मला आता कळालंय की माझे गाण्यांना कदाचित ते लोक प्रमोट करतीलच, कारण ह्यांनी तर केलेलं आहे खूप सपोर्ट. पूजाने स्वतःहून मला सांगितलं की आम्हाला सांगितलं की एक आम्हाला प्रोमो टाकायचंय, ते मला पोस्टर टाकायचंय. पोस्टर तिने स्वतः चॉईस केला की ये डालते ये. तर एवढं कळालं की गाणं छान बनवतोय आपण, पण आपल्या मनात जो तो गैरसमज होता ना तो आता दूर झालाय की कलाकार जर गाणं चांगलं बनवतोय तर ते डेफिनेटली प्रमोट करणार. आणि सगळ्या कलाकारांनी मला सपोर्ट केला. आयुष तर घरचा माणूस झाला. आयुषने मी माझ्यासोबतच काम केलेलं आहे, माझ्यासोबत राहतो, आम्ही सोबतच असतो नेहमी. बट आयुषकडून अपेक्षाच नव्हती, पण आयुष मी एवढं इनपुट दिलंय ना, प्रत्येक गोष्ट ही आयुषच्या अप्रुव्हलने झालेली आहे. म्हणजे पोस्टर कसा बनवायचा आयुष मग ग्रुपमध्ये टाकणार, हा ये अच्छा आहे, ये इसको ऐसा करते, अशा प्रकारे आमचं काम झालंय. सो मला ही टीम मिळाली चांगली. सो याच्या पुढेही तुम्हाला दिसतील काही चेहरे नवीन. So, आम्हाला असं काही गुलदस्त्यात आहे अजून की अशा अजून स्टारकास्ट बरोबर प्रशांत दादा काहीतरी वेगवेगळं घेऊन येणार आहे, किंवा काही सरप्राईजेस आहेत का अजून? कदाचित पूजाने या गाण्यात काम केलं. आता मग हे गाणं पाहून आता खूप मराठी जे सुपरस्टार कलाकार आहेत त्यांना एक वाटेल की आपण पण करावं. मग त्यांच्यासोबत मला करायला आवडेल. डेफिनेटली आय वुड लाईक टू वर्क विथ सई तामणकर. सई तामणकर, कारण ती कलाकार म्हणून तर जबरदस्त आहेच, बट ती माणूस म्हणून खूप चांगली आहे. मी खूप ऐकले, म्हणजे एवढं कौतुक ऐकलंय त्या व्यक्तीचं. तर मला अशा लोकांबरोबर काम करायला. पूजा सावंत इज व्हेरी हंबल, डाऊन टू अर्थ. म्हणजे ती ती ज्या पद्धतीने तिचं आहे, तिला कधी असं इगो नाहीये की मी बाबा फिल्म आली आहे. ती ज्या पद्धतीने सेटवर होती, 6-7 तास ती वेट केलं तिने तिचा टेक लागेपर्यंत. आल्यानंतर तिचा सेटवरती पूर्ण स्माईल. काही असं नाही की अरे 6 तास मला बसवलं तुम्ही. तो टेक्निकल प्रॉब्लेम्स होते म्हणून आम्हाला 6 तास वेट करावं लागलं. आणि तेव्हा जाताना सुद्धा तेवढ्याच ती स्माईलने गेली. सो मला खूप लोकांसोबत काम करायचंय. मेल कलाकारांसोबत पण, आपले पुरुष कलाकार जेवढे आहेत त्यांच्यासोबत काम करायचं. आता बघू कोणाकोणाला इच्छा आहे. आता आम्हाला कळते हळूहळू की खूप लोकांना इच्छा आहे. मला आताच खूप लोक बोललेली आहेत. सो करणार लवकर, सांगू तुला. नक्कीच नक्की, हे सरप्राईजेस आहेत. खरं तर आता जाता जाता असा प्रश्न की तुझी टीम आम्ही बघत आले, तुझे सगळे इन्फ्लुएन्सर बघत आले, पण प्रत्येकाच्या तोंडीने एक शब्द आहे की प्रशांत दादाने आम्हाला घडवले, आमची लाईफ पूर्ण सेट झाली. ह्या मागचं काय नेमकं कारण? म्हणजे बघ ना, आपण एखाद्यासाठी काम करतो, मदत करतो, पण त्यांनी माझी लाईफ सेट केली, त्यांनी आम्हाला घडवलंय, आम्हाला तो शिकवतो, हे जेव्हा वाक्य आपल्यासाठी कोण बोलतं तेव्हा काय वाटतं? आणि तू नेमकं त्यांच्यासाठी काय करतोस की तुला ते कधी विसरू शकत नाही आणि तू त्यांच्यासाठी आता घरचा हक्काचा माणूस झाला? नाही, ऍक्च्युली घडवतात तर ते सुद्धा मला, पण मला नेहमी वाटतं की माझं जे सक्सेस आहे मी त्यांना गाण्यात घेतो म्हणून माझी ते ते मोठे होत नाहीयेत. त्यांना गाण्यात घेतल्यामुळे मी मोठा होतोय. सो वाईस वर्सा आहे. सो माझं नेहमी आहे की त्यांना गाण्यात घेतल्यानंतर, पण हा मी त्यांचं एक गोष्ट करतो की त्यांना काही नॉलेज नाहीये खूप गोष्टींचा. त्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न असेल, त्यांची हेल्थ पॉलिसी असेल, त्यांना घर घेऊन द्यायचं आहे, तर निकण्या सुद्धा आता घर घेतलंय. सो आम्ही प्लॅनिंग केलेली आहे. मी सोनालीने आता गेला तर प्लॅन मध्ये होतो की अपने को दो त्यांच्या लँग्वेजमध्ये अपने को 2 साल में घर लेना है. 2021चा तो आमचा प्लॅन होता निकचा. 2 वर्षात घेतलं. त्यासाठी आम्ही ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी केल्या. पैसे साठवले, थोडंफार लोन पण आहे. ते लोन क्लिअर होण्यासाठी, पास होण्यासाठी, कारण आर्टिस्ट आहे. सो आम्ही इन्कम टॅक्स केला. सो सगळ्या गोष्टी आहेत जे त्याला माहिती नव्हत्या. तर आता त्यांचे हेल्थ इन्शुरन्स आहे, पॉलिसीज आहेत.
प्रॉपरली ऑर्गनाइज इन्व्हेस्टमेंट आहेत. सो लाईफ सिक्युअर आहे. कारण हे या एज मध्ये नाही कळत ना, आपण आपल्याला प्रमोशनचे पैसे मिळतात, गाण्यातून पैसे मिळतात, पण ते कुठे टाकावे कळत नाही. So त्या गोष्टींसाठी मी सपोर्ट करतो. बट जे मी काही कमवलंय, आज माझं घर जे आहे ते त्यांच्या मेहनतीमुळे पण आहे. कारण ते माझ्या गाण्यात दिसले, लोकांनी पसंत केले. डेफिनेटली मी असतो तर लोकांनी तेवढं पाहिलं नसतं, एवढं तर मला गॅरंटी आहे. त्यामुळे त्यांचा तेवढाच हातभार आहे. तो ह्या वाईस वर्षा गोष्टी आहेत. जे प्रेक्षक तुझ्या गाण्यांना भरभरून प्रेम करतात, तुला खूप प्रेम देतात, त्यांना तुला काय सांगायचं जातं? असंच प्रेम करत राहा मराठी गाण्यांवर. म्हणजे मी माझ्यासाठी काही मागणार नाही, कारण मला देव देतोय. पण असे खूप सारे काही कलाकार आहेत, स्पेशली इंडिपेंडेंट आर्टिस्ट, म्युझिक आर्टिस्ट. कारण चित्रपटामध्ये तर तुम्ही आपले काही दिग्गज कलाकार आहेत, म्युझिशियन्स आहेत, पण काही नवीन कलाकार आहेत, त्यांच्यामध्ये मी बघितलं तो स्पार्क. यार खूप सुंदर गाणी बनवतात ते. त्याच्यात एक गणेश वटकर नावाचा मुलगा आहे, त्याची तुम्ही गाणी ऐका. सो तसं सगळ्यांना तुम्ही सपोर्ट केलं पाहिजे. त्याचं फक्त प्रशांत नक्की आणि संजू राठोड हे दोनच नावं तुम्हाला दिसली नाही पाहिजे. आम्ही संजू आणि आमचं पण तेच म्हणणं असतं, आम्ही एकमेकांना एवढा सपोर्ट करतो तेव्हा आम्ही दोघं इतरांना पण सपोर्ट करतो. माझा चांगला मित्र आहे तो. त्यामुळे मला फक्त एवढंच वाटतं की सगळ्या गाण्यांना, मराठी गाण्यांना मोठं करूया, एवढंच फक्त प्रेक्षकांना विनंती. आणि नाचगो बया हे गाणं जे आलंय, डेफिनेटली याच्याबद्दल पण मी थोडं बोलेन. आपल्या घरातल्या बहिणी, आई त्यांच्यासोबत एक रील बनवा. कारण ते नाही, आपल्या घरात कार्यक्रम असेल तर आपण नाचतो, एन्जॉय करतो, पण त्या बिचाऱ्या कामच करत असतात. तर थोडंसं तिला बोला 5 मिनिटं, एक चल ना मम्मी आपण एक रील बनवू, आई एक रील बनवू, आणि तिच्यासोबत एक नाचा, तिला मनसोक्त नाचू द्या, एक रील बनवा, आम्हाला टॅग करा, कोलॅब करा, आम्ही डेफिनेटली करू. खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.